आज आपण जो सेक्शन पाहणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जात असताना त्यावेळेला आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइन्स आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन या सर्वांचा मेकॅनिझम आपण पाहत असताना काही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आपल्याला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पाहायला मिळतात. तर याचा वापर करत असताना आज प्रामुख्यानं या छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहावयाच्या आहेत आणि या प्रॉपर्टीज पाहत असताना आपण अप टू स्टार्ट ज्या जनरल मेकॅनिझमच्या प्रोसेस आहेत त्याला जाण्याच्या पूर्वी आपण एक शॉर्ट मध्ये ह्या काही टर्म्स आणि कंडिशन्स पाहूया, ज्या कंडिशनचा वापर हा आपल्याला यामध्ये करावयाचा असतो. आता याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रोसेस पासून सुरुवात केली तर आपण एक जनरली आपण इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आणि न्यूक्लिओफिलिक रिएजंट याविषयी पहिले सुरुवातीला आपण पाहूया. रिएजंट आहे. रिएजंट ऍक्च्युअली काय असतं? रिएजंट ही एक स्पेसिस असते जी रिएक्शन मध्ये रिएक्टंटला मदत करत असते आणि ही जी स्पेसिस आहे ही स्पेसिस दोन प्रकारची आपण पाहतो, एक इलेक्ट्रोफिलिक आणि दुसरं न्यूक्लिओफिलिक. पण प्रामुख्याने आपल्याला या फिलिक शब्दाचा अर्थ लक्षात घेतला आपण तर फिलिक शब्दाचा अर्थ होतो अट्रॅक्शन. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लिओ म्हणजे न्यूक्लियस. आलं लक्षात? मग अट्रॅक्शन कोणाकडे अट्रॅक्शन होतंय? इलेक्ट्रॉनकडे. इलेक्ट्रॉनवर चार्ज कुठला असतो? निगेटिव्ह. न्यूक्लियसवर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे कोणाकडे अट्रॅक्शन होतंय? न्यूक्लियसकडे अट्रॅक्शन होतं. आणि अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर प्रामुख्याने लक्षात ठेवा असे घटक आहेत, अशा स्पेसिस आहेत ज्या इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात. मग प्रश्न असा आला की कोण आहेत अशा? तर इलेक्ट्रॉनकडे अट्रॅक्ट होतात म्हणजे या घटकाकडे इलेक्ट्रॉन जे आहेत हे कमी आहेत, म्हणजेच ते डिफिशियन्सी आहे, कमतरता आहे. आणि म्हणून व्याख्या करत असताना आपण अशी करतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आर नोन एज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. व्यवस्थित लक्ष द्या. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस आर नोन एज इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. मग काय होतं? प्रामुख्याने इलेक्ट्रोफाइल्स देखील म्हणतो आपण त्याला. मग इलेक्ट्रोफाइल्स हे दोन प्रकारचे असतात. या इलेक्ट्रोफाइल्सचा जर आपण विचार केला तर एक न्यूट्रल असतात आणि दुसरे असतात ते, आता याला आपण पॉझिटिव्ह एक एक्झाम्पल सांगतो मी याला. इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस मध्ये आपण सिंपल कॅशियॉन असं म्हणूया. सिंपल कॅशियॉन म्हणजे उदाहरणार्थ काय झालं की हा CH3+ झाला, हा Mg++ झाला, याला इलेक्ट्रॉनची आवश्यकता. मग याला कॅशियॉनच म्हणायचं का? सिंपल कॅशियॉन हे इलेक्ट्रॉन आवश्यकता असते म्हणून ते इलेक्ट्रोफाइल्स असतात. न्यूट्रल मध्ये काय झालं? ZnCl2 AlCl3 PCl3 असं का बरं? Zn किती बॉन्ड तयार केले? Zn 2 बॉन्ड तयार. एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन? 2 इलेक्ट्रॉन. मग आता Znच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 4. ऑक्टेट थेरीने आपल्याला काय सांगितलं? द कंपाउंड्स हॅव्हिंग 8 इलेक्ट्रॉन्स आर स्टेबल. शेवटच्या कक्षेमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 8 असेल तर ते स्टेबल, नसेल तर ते अनस्टेबल. मग हा कसा आहे? अनस्टेबल. पण तसं अनस्टेबल म्हणण्यापेक्षा याला इलेक्ट्रॉन हा घेऊ शकतो, याचा अर्थ इलेक्ट्रॉन याच्याकडे कमी आहेत, तो डिफिशियंट आहे आणि म्हणून प्रामुख्याने आपण असं म्हणतो की हा इलेक्ट्रोफाइल आहे, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट आहे. आता एक लक्षात घ्या, ही टर्म घेत असताना आपण याला हा जो आहे न्यूट्रल मॉलिक्युल्स जर आपण ऑक्टेट थेरीचे इनएडिक्वेसीज अथवा लिमिटेशन्सचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लिमिटेशन्स होते. 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असताना देखील जे स्टेबल आहेत त्याला आपण इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाउंड्स असतात. दोज कंपाउंड्स which have less than 8 electron in their last shell are known as incomplete octet compound. मग त्याच्या सेंटरच्या असणाऱ्याच्या शेवटच्या कक्षेत 8 पेक्षा कमी आहे. मग अशाला आपण
इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड नुसार एक्सपांडेड ऑक्टेट कंपाऊंड पण त्याचं लिमिटेशन पाहिलं होतं 8 पेक्षा जास्त असणार आहे. पण इनकम्प्लीट ऑक्टेट कंपाऊंड हे इलेक्ट्रोफाइल्स असतात. सोबतच लेविसच्या थेअरीनुसार इलेक्ट्रॉनची पेअर ही घेऊ शकतात, म्हणून ते लेविसचे ऍसिड आहेत. एनसीईआरटी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये क्वेश्चन कुठल्याही टॉपिक मध्ये फिरवला जातो. नीटला हा प्रश्न महत्त्वाचा विचारला जातात. लेविसचे ऍसिड हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, ते इलेक्ट्रॉनची पेअर घेतात, ते इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. तर पहिला आजचा पॉइंट क्लिअर झाला, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट्स. आता आलो आपण न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स. कुणाकडे अट्रॅक्ट होत आहेत? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे यांच्यावर काय असायला पाहिजे? यांच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त असायला पाहिजे. इलेक्ट्रॉन रिच, श्रीमंत असतात इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये हे न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स. आता सध्या आपण इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असं म्हणूया, पण न्यूक्लिओफाइल्स जे असतात हे देखील दोन प्रकारचे असतात. त्यामध्ये असतो एक सिंपल एनियॉन आणि दुसरा असतो कंपाउंड्स हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. सिंपल एनियॉन मध्ये काय असतं? हा Cl मायनस, Br मायनस, I मायनस. लोन पेअर मध्ये काय झालं? हा NH3 ही लोन पेअर, हा ROH. अशा प्रकारचे जे कंपाऊंड्स आहेत यांच्याकडे इलेक्ट्रॉन्स जास्त असल्या कारणानं ते इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि म्हणून इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसला न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स असतात. आता ऍक्च्युअली व्याख्या थोडी वाढवायची का व्यवस्थितपणे? द इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस, though it may be simple anion or neutral, they are known as the nucleophilic reagents. मग या पद्धतीनं न्यूक्लिओफिलिक रिएजंट्स जे आहेत इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये ते रिच असतात. अशा पद्धतीनं इलेक्ट्रोफाइल्स आणि न्यूक्लिओफाइल्स हा पॉइंट आपण क्लिअर केला. एक बेस आपण याच्या पुढे जात आहोत आणि हा जात असताना लक्षात घ्या ना, आज मी जनरली टर्म वापरत असताना कशा पद्धतीचा भाग होतो हा भाग सांगितला. आता आपण जनरेशन कसं होतं याबद्दल आता थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि ही माहिती घेत असताना आजचा आपला जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेशन आहे, त्याचं नाव आहे बॉन्ड फिशन. बॉन्ड फिशन, द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इज नोन एज अ बॉन्ड फिशन. कुठलाही बॉन्ड तुटण्याच्या क्रियेला बॉन्ड फिशन असं म्हणायचं. द ब्रेकिंग ऑफ बॉन्ड इज नोन एज अ बॉन्ड फिशन. मग हे बॉन्ड फिशन जे आहे हे घेत असताना एक प्रामुख्यानं काय झालं की बॉन्ड फिशन चे हे दोन प्रकार अस्तित्वात आले. एक होमो लायटिक बॉन्ड फिशन, दुसरं हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन. मग आता प्रामुख्यानं कसं झालं की आता ज्या वेळेला आपण हे टर्म वापरतो की बॉन्ड तुटणार आहे, बॉन्ड तुटण्याच्या दोन क्रिया आहेत, दोन प्रक्रिया आहेत. एक होमोलायटिक, त्याला होमोलायसिस पण म्हणायचं. मग आता बॉन्ड हा दोन ॲटम मध्ये तयार होत असतो. हा X आणि दुसरा X यांच्यामध्ये हा जर बॉन्ड तयार झाला तर X चा एक इलेक्ट्रॉन, X चा एक इलेक्ट्रॉन आणि एक X आणि हा दुसरा Y. आता लक्ष द्या, दोन्ही ॲटम सेम आहेत हे आहे, पण इथं आपण एक टर्म वापरूया. त्या टर्मचं नाव आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय व्याख्या केली ते आठवते? एखादा बॉन्ड असताना ती बॉन्डची पेअर आपल्याकडे यावी असं वाटण्याच्या क्रियेला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणायचं. मग काय केलं आपण? द टेंडन्सी ऑफ एन ॲटम टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ इज नोन एज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर ज्या पद्धतीनं आहे तर आपण पाहत असताना जर सारखी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणाऱ्यामध्ये जर बॉन्ड तयार झाला तर तो होमोलायटिक पद्धतीनं तुटतो. वेगळी डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये असणारा असेल तर या पद्धतीनं काय होतं? मग या पद्धतीनं तुटत असताना समान अशा पद्धतीचा भाग होतो. मग X ला एक इलेक्ट्रॉन मिळाला प्लस ह्या X ला एक इलेक्ट्रॉन मिळाला, ही सिमेट्रिकल ब्रेकिंग झाली. आता इथे बॉन्ड तुटत असताना इथे काय झालं? दोन पद्धतीचा भाग झाला.
इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी x ची आणि y ची कोणाशी जास्त आहे? समजा y ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर बॉन्ड हा असा तुटेल, x ची जास्त असेल तर बॉन्ड हा असा तुटेल. आणि लक्ष द्या व्यवस्थित, x ला इलेक्ट्रॉन भेटलेला नाही, x च्या डोक्यावर पॉझिटिव्ह, y च्या डोक्यावर निगेटिव्ह. कंडिशन 1. कंडिशन 2, x च्या डोक्यावर निगेटिव्ह, y च्या डोक्यावर पॉझिटिव्ह. ह्या जो बॉन्ड तुटण्याची क्रिया आहे अनसिमेट्रिक किंवा असिमेट्रिक हा बॉन्ड. आता प्रश्न आहे, तुम्ही याला एनिऑन, कॅशियॉन आणि आताच नेमका आपण थोड्या वेळापूर्वी इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल पाहिला होता, तसा हा एक न्यूक्लिओफाइल हा इलेक्ट्रोफाइल. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आता कॅशियॉन एनिऑन किंवा न्यूक्लिओफाइल इलेक्ट्रोफाइल. मग इथे तर चार्ज नाहीये आणि एक नवीन कन्सेप्ट अस्तित्वात आला, फ्री रॅडिकल. आणि हा फ्री रॅडिकल हा जो कन्सेप्ट आहे हा नेमका इथे अस्तित्वात आला आणि प्रामुख्याने आपण सांगत असताना असं म्हणतो, द सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड टू गिव्ह फ्री रॅडिकल्स in presence of UV light is known as a homolysis or homolytic bond fusion. यासाठी आवश्यक असतो UV लाईट. व्याख्या लक्षात आली का? सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट टू गिव्ह द फ्री रॅडिकल्स इज नोन एज अ होमोलायसिस. तर इथे बॉन्ड कसा तुटला? अनसिमेट्रिक तुटला. आणि इथे जो आहे ना, हे तुम्हाला इथे पोल्स तयार झाले ना, मग पोलार फॉर्मॅट वापरायचा फार सोपं आहे. लक्षात कसं ठेवायचं? पोलार म्हणजे काय? पोल असणारा, पोल असणारे तयार झाले, त्याला पोलार लागेल. इकडे पोल नाहीये, मग इकडे UV लाईट लागेल. मग आपण व्याख्या कशी केली? द अनसिमेट्रिक ब्रेकिंग ऑफ अ बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ अ पोलार सॉल्व्हंट टू गिव्ह द न्यूक्लिओफाइल अँड इलेक्ट्रोफाइल इज नोन एज अ हेटेरोलायसिस. आता लक्षात घ्या, जनरेशन कसं झालं? पुढ्या पद्धतीने हा पॉइंट तयार झाला, होमोलायसिस आणि हेटेरोलायसिस. जनरेशन म्हणजे कन्सेप्ट काय आला नवीन? फ्री रॅडिकल. आता तुम्ही x न बॉन्ड तयार करताना एक इलेक्ट्रॉन दिला होता, दुसरा x न दिला होता, x चा इलेक्ट्रॉन x ला मिळाला, प्रश्नच नाही उरला काही. म्हणून मग फ्री रॅडिकल कोण आहे? फ्री रॅडिकल वर कसलाही चार्ज नाही. आणि हा कसा असतो? हा पॉझिटिव्ह जो आहे निगेटिव्ह कडे जातो, हा निगेटिव्ह जो आहे पॉझिटिव्ह कडे जातो. पण फ्री रॅडिकलचं वैशिष्ट्य असं आहे की तो निगेटिव्ह कडे जाऊ शकतो, तो पॉझिटिव्ह कडे जाऊ शकतो आणि तो दुसऱ्या फ्री रॅडिकल कडे पण जाऊ शकतो. आणि म्हणून चार्जलेस स्पेसेस which is attracted by positive ion, negative ion and also free radical, chargeless particle is known as a free radical. आणि म्हणून हा फ्री रॅडिकलचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. तर आता कॅशियॉन आणि एनिऑन पेक्षा प्रामुख्याने हे लक्षात घ्या, न्यूक्लिओफाइल, इलेक्ट्रोफाइल, फ्री रॅडिकल. थोड्या आधीच्या सेक्शन मध्ये काय शिकवलं मी? इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल म्हणजे काय. आता काय शिकवलं? हाऊ देअर इज अ जनरेशन ऑफ इलेक्ट्रोफाइल अँड न्यूक्लिओफाइल. रिएक्शन म्हणजे काय असतं? रिएक्शन म्हणजे काही जुने बॉन्ड तुटणं आणि काही नवीन बॉन्ड तयार होणं, या क्रियेला रिएक्शन असं म्हणायचं. आणि या रिएक्शन मध्ये बॉन्ड तुटण्याची क्रिया आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द केमिस्ट्री. NCERT, CBSE किंवा आपल्या स्टेट बोर्डचा विचार केला असता नीट किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये खूप महत्त्वाचा भाग याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतो. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, या कन्सेप्टचा वापर प्रामुख्याने आपण जिथे करतो. आज आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे एक महत्त्वाचे जे पार्ट्स आहेत याचा अभ्यास केला. व्यवस्थित आणि काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. एकदा आपण हा भाग जात असताना शेवटच्या टप्प्यामध्ये सांगूया, समान बॉन्ड तुटण्याची क्रिया, UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये फ्री रॅडिकल तयार करण्याची क्रिया म्हणजे होमोलायसिस. असमान बॉन्ड तुटण्याची क्रिया इन प्रेझेन्स ऑफ पोलार सॉल्व्हंट आणि तयार होणारे जे आहेत न्यूक्लिओफाइल आणि इलेक्ट्रोफाइल्स आहेत त्याला आपण हेटेरोलायसिस असं म्हणलं आपण. आणि आता नेक्स्ट सेशन मध्ये याच कन्सेप्टचा वापर जो आहे हा पुढच्या सेशन मध्ये अतिशय महत्त्वाचा आपल्याला करायचा आहे. एकदा व्यवस्थित रिवाइज करायचं, रिपीट करायचं आणि हे भाग पाठ करून टाकायचं.